आपल्या अवतीभवती ज्या गोष्टी चुकीच्या घडतात महिलांच्या बाबतीमध्ये आणि अक्षरशः मन विषण्ण होतं. सच्चे भक्त आणि डाय हार्ट फॅन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आपण एकही गोष्ट आपल्या अवतीभोवती जर का आपल्या माता भगिनींसोबत चुकीची घडत असेल, झिरो टॉलरन्स पॉलिसी फॉर दॅट. व्हॉट इज दॅट? झिरो टॉलरन्स पॉलिसी. कुठल्याही किमतीवर ते सहन केलं जाणार नाही. सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार एवढा सोसायटीसाठी काम करत असतात रात्रंदिवस, ती कुणाला त्याची फिकीर नसते, चिंता नसते. हे आमचे पदाधिकारी कामासाठी आलेले आहेत. नमस्कार सगळ्यांचं, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. नेहमीचा प्रश्न सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि प्राजक्ताच्या प्रश्नापासून सुरुवात आहे की आज काय जेवण करणार किंवा जेवण काय करू. त्याचबरोबर तिचा फोन वाजतोय, ती कोणाची तरी फोनवर बोलते. तत्पूर्वी ज्या मी शेंगा आणलेल्या होत्या, तुरीच्या शेंगा, सीझन चालू आहे, मग त्याची तिने भाजी केलेली आहे. तिचा आज काहीतरी आहे उपवास. उपवासासाठी मग खिचडीचा बेत आहे. आता हे सगळं असताना देखील जेवणासाठी उपवास नाही, मार्गशीर्ष चालू झालेला आहे. मार्गशीर्षातला गुरुवार आहे, मार्गशीर्षातला गुरुवारचा उपवास आहे. सो सॉरी, बायकांचे उपवास असतात. तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या तुम्ही महिला वर्ग, माझ्या माय माऊली, माता भगिनी उपास तपास करता, खूप काही करता. तुमच्या मनातल्या इच्छा अपेक्षा सगळ्या काही पूर्ण व्हाव्यात या मनापासून अशी प्रार्थना करतो. आणि आज काही कामं आहेत जी कामं करायची आहेत. तत्पूर्वी प्राजक्ताचं असं म्हणणं आहे की मला साबुदाण्याची खिचडी चांगली येते, तर छोटासा प्रयत्न करणार आहे. आणि खूप तिचं मला याच्यासाठी कौतुक का वाटतं, तर कधीतरी एखादं शेताचं क्रेडिट ती मला देत असते दरवेळेला. जसं की साबुदाण्याची खिचडी असेल आणि हे म्हटल्या तिने लगेच भांडी पण बाहेर काढलेली आहे. कधीतरी ऐकतं मिळणार, त्यामुळे बाकी तयारी मी करून देतो. बरोबर. आणि त्याचबरोबर तिने अजून एक काम सांगितलं की तिचं मिक्सरचं भांड आहे, त्या भांड्याचं काहीतरी काशी झालेली आहे, रबर मिळत नाहीये. सो प्लीज दाखव मला काय प्रॉब्लेम आहे. कारण काय माहिती का, असे छोटे छोटे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या. हे देखो, या झाकणाला इथे जो रबर असतो ना, तो तुटलेला आहे आणि तो रबर मिळत, मध्ये आपण गेलेलो तेव्हा मिळाला नव्हता. मग आता सुद्धा त्याला विचार, रबर आहे का? रबर नसेल तर त्याला म्हणा ह्याला बसेल असं दुसरं नवीन झाकण द्या. आता होतं काय माहितीये, हा रबर मिळत नाहीये, त्याच्यामुळे असंच चालू आहे कित्येक दिवस. आणि मग ते मिक्सरला की बदा कडे बाहेर येतं ते, आणि चान्स असतो की पटकन अंगावर उडायचं, कोणत्या डोळ्यात उडायचं. ईश्वरी अशी कडे इकडे तिकडे फिरत असतील, त्याच्यामुळे म्हणजे असं आहे. तर ते घेऊन येतो, बघतो मिळतं की नाही. रबर मिळालं तर रबर, अदरवाईज. आणि प्लीज एक आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की अशा प्रॉब्लेम बद्दल तुम्ही हे कसं सॉर्ट आउट करणार, कसं वे आउट करणार, किंवा याचं सोल्युशन तुम्ही काय करणार. आता एकतर मी झाकड बदलून द्या असं सांगेन, भांड तर बदलू शकत नाही क्योंकि भाई इसका कॉस्ट बहुत ज्यादा जाएगा. रबर त्यांच्याकडे मिळत नाही, 10 रुपयाची गोष्ट. झाकण मिळतंय का बाबा, झाकण तरी दे, सगळं हे भांड्याला बसेल असं सांगितलंय. म्हणजे हे आपलं झाकण, तूप घेतलंय आपण, तूप गरम करत ठेवलेलं आहे. आता ही खिचडीची रेसिपी तशी खूप सोपी असते. मोठमोठे रेसिपी करणारी आमची प्राजक्ता बरोबर खिचडीच्या वेळेला तिला काय होतं काय माहिती नाही, पण म्हणजे माझी छान होत नाही. हो, पण प्राजक्ता, यू आर द बेस्ट कुक अकॉर्डिंग टू मी. म्हणजे काय म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये अशा ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये अनेक एक्झामिनर बसलेले असतात, अनेक कंटेस्टंट असतात. आमच्या घरामध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि एकच एक्झामिनर आहे. 2 एक्झामिनर आहेत. एक एक्झामिनर आहे तो दोघांच्या बाजूने असतो आणि मी असतो तो फर्म असतो प्राजक्ताच्या बाजूने. कसंही झालं तरी ते चांगलंच म्हणावंच लागतं. म्हणजे कसंही असतं, नाही असं नाही कसंही नसतं, चांगलंच असतं. पण कधीतरी एखादं 19-20 होऊ शकतं. इट्स अ पार्ट ऑफ गंमत. म्हणजे बघा, नुसतं मी एक शब्द बोललो आणि सी गॉट अँग्री विथ मी. अँग्री म्हणजे लगेच असं लागलं मनाला. बायकांचं असं असतं, तुम्ही जरा काय असं 19-20 बोलला ना, अरे मग आम्ही एवढा वेळ काढून एवढे कष्ट करून प्रेमाने तुमच्यासाठी आणि तेच धरून बसणार इथे डोक्यात की आपला नवरा आपल्याला असं कसं बोलला, ते आमका असं कसं बोलला, तसं कसं बोलला. 4-4 दिवस कॅरी करता. प्लीज नका करू डोक्यामध्ये.
ठीक आहे, लाईफ आहे. कोण बोललं, कोण वागलं, चुकीचं वागलं, थोडंसं 19-20 झालं, काय झालं सोडून द्या. डोकं आपण आपलं हलकं ठेवूया, जेणेकरून स्ट्रेस होणार नाही. अदरवाईज जग आहे ते बोलतच राहणार आणि बोलतच राहणार. सो आता इकडे प्राजक्ता कापून घेते बटाटे. आता बघून घेतलं ना, क्रेडिट तर मी घेणार आहे, मेहनत तो उसकी है. सो असं आहे, तयारी करून दे पटापट, कारण मला अजून एक ठिकाणी जायचंय, ऑफिस आहे, सगळी गडबड आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मदत बायकोची केली पाहिजे. तुम्ही करता की नाही माहिती नाही, करत तर असणारच. आणि दुसरी गोष्ट मला खूप महत्त्वाची सांगायची आहे की प्लीज कान देऊ नये का, प्लीज. आपल्या अवतीभवती ज्या गोष्टी चुकीच्या घडतात महिलांच्या बाबतीमध्ये आणि अक्षरशः मन विषण्ण होतं. अत्याचाराच्या गोष्टी, मोलेस्टेशन काय त्याला म्हणतात, आणि म्हणजे वाईट शब्द आपण वापरू शकत नाही, पण अत्याचार ह्या ज्या गोष्टी घडतात ना, मला एक वाक्य आठवत आहे, म्हणजे एक डायलॉग आठवत, प्रसिद्ध डायलॉग अमिताभ बच्चन साहेबांचा. ते म्हणतात की जो मर्द है उसको दर्द नहीं होता. मला असं वाटतंय की हा डायलॉग थोडासा बदलायला पाहिजे होता किंवा थोडासा चुकीचा आहे. आय एम सो सॉरी, आय एम डाय हार्ट फॅन ऑफ बच्चन साहब. पण जी व्यक्ती जो अपने माँ बहन को, समाजातल्या महिलांना त्रास देतो, वो मर्द नाही होता. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही माझ्या मताशी 100% सहमत आहात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे, सच्चे भक्त आणि डाय हार्ट फॅन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आपण एकही गोष्ट आपल्या अवतीभोवती जर का आपल्या माता भगिनींसोबत चुकीची घडत असेल, 0 टॉलरन्स पॉलिसी फॉर दॅट. व्हॉट इज दॅट? 0 टॉलरन्स पॉलिसी. कुठल्याही किमतीवर ते सहन केलं जाणार नाही, नाही आणि नाही. अशी प्रत्येक तरुणाने, अशी प्रत्येक पुरुषाने जर का आपल्या मनाशी जर ठाणलं ना, तर अत्याचार प्लसमधून मायनसमध्ये जातील, होणारच नाहीत. आणि इकडे करेक्ट आहे प्राजक्ता, 100 तोफांची सलामी फॉर दिस थॉट. आणि हे खूप मी माझ्या मनापासून बोलतोय, अजिबात. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्रिया आहेत आणि जे अत्याचार निर्धास्तपणे घराच्या बाहेर पडू शकतील. आणि मला आश्चर्य वाटते की अरे आपण हा डायलॉग कॉमन वर, तुझ्या घरात काही आई बहीण नाहीये का, असं आपण बोलतो. पण जो अत्याचार करणारा पुरुष आहे त्याच्या पण घरामध्ये आई बहीण काका काकू कोण ना कोणतरी असणार, आजी, हे सगळं असताना मग त्याला ते का आठवत नाही? अरे ज्या स्त्रीवर मी अशा चुकीच्या गोष्टी करतोय, तिच्याबद्दल चुकीचं वागतोय, तिच्या घरामध्ये पण तिचा भाऊ आहे, वडील आहेत, आई बहीण आहेत, त्यांना किती त्रास होईल. अरे प्रेम हे क्षणभंगूर आहे रे बाबा. तिचं आयुष्य तुझ्या प्रेमापेक्षा मोठं आहे. हे कुठेतरी त्रासापोटी बोलतोय, रागापोटी बोलतोय. प्लीज, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं फक्त काम येऊन डान्स करून दाखवणे, 2 मिनिटामध्ये तुमची एंटरटेनमेंट करणे असं असेल तर मला ते मान्य नाही आहे. सो सॉरी फॉर दॅट. मग नाही झाली एंटरटेनमेंट तरी चालेल, 10 लोकांनी हा व्हिडिओ बघितला तरी चालेल आणि ह्याच्यातून अशी इन्स्पिरेशन घेतली ना तरी सुद्धा माझं काम झालं असं मी समजतो. आणि बघा, शेफ ऑफ द डे इज डुईंग खिचडी. झाकण पडलेलं आहे आणि काहीच नाही, फक्त हे बटाटे आणि हे साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये पडणार आहे आणि थोडा वेळ शिजणार आहे आणि त्याच्यातून बाहेर येणार आहे. दॅट्स द रेसिपी ओनली, नथिंग एल्स अँड नथिंग स्पेशल. झाल्यानंतर बघूया. फायनली शेवटीला रेसिपी अर्धवट ठेवून मी चाललेलो आहे. प्राजक्ता घरामध्ये आता ही रेसिपी कंटिन्यू करणार आहे आणि मला जायचं आहे हे तिचं भांडं घेऊन. बघूया रबर मिळतोय का, काय होतं ते बघूया. त्याचबरोबर एक मित्र पण आलेला आहे, त्याला भेटायचं आहे आणि त्यांचंही काही काम आहे ते पण करून देऊया आणि लगेच घरी येऊया कारण ऑफिस आहे. ओके. सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार एवढा सोसायटीसाठी काम करत असतात रात्रंदिवस, ती कुणाला त्याची फिकीर नसते, चिंता नसते. हे आमचे पदाधिकारी कामासाठी आलेले आहेत आणि कामधंदा सोडून आलेत. त्याच्यामुळे तुम्ही साहेब जे काम करायला आले ना ते काम लवकर होऊ दे, पटकन होऊ दे. आपले मीटर कनेक्शनचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण 2 दिवस झाले त्याच्या मागे आहे, बिल भरलंय, सगळंच भरलंय, पण तरी पण आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमचं मीटर कनेक्शन कापलेलं आहे. तर मला तर वेळ देता येत नाही आता खरं म्हटलं तर, पण त्याच्यासाठी साहेब स्वतः आले
साहेब धन्यवाद खरोखर, कारण कामाचा वेळ घेऊन तुम्ही आलात, तुमच्या कामाचा वेळ काढून तुम्ही सोसायटीसाठी देताय. आज आपल्या मीटरचं कनेक्शनचं काम झालं पाहिजे. नक्कीच होईल, कारण मीटरचं कनेक्शन कापून जाणं हे पहिलं दुर्भाग्य आहे. कारण आपल्या सोसायटीचं म्हणजे प्रत्येक सोसायटीत आहेच सध्या तसं परिस्थिती. बऱ्याच सोसायटींचा प्रॉब्लेम्स आहेच. कोणी मेंटेनन्स देत नाहीये, कोणी काही वाद असतात, अंतर्गत वाद करत असतात. पण शक्यतो सोसायटीचं आपलं घरचं नुकसान होतंय कोणाला कळत नाही. बरोबर. आणि ते फार मोठं नुकसान आज आपलं झालेलं आहे. पण तरी पण आपण त्या नुकसानीला म्हणजे त्या एकदा कागदपत्र म्हणजे आपले म्हणजे गव्हर्नमेंटचं खात्यात कसे प्रॉब्लेम होतो याचा एक मोठा अनुभव आपल्याकडे आलाय की लावलेलं मीटर काढून नेल्यानंतर त्याचे चार्जेस भरून आपल्याला त्रास किती होतो हे आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे जी काही सरकारी कामं असतात, सोसायटीच्या रिलेटेड असतात, ते वेळेवर करा बाबांनो, जेणेकरून त्रास होणार नाही. सीख एक को सबक सबको. धन्यवाद. मिळेल काय? नाही म्हणे कुठे मिळेल? मार्केट कापड बाजार. हा, कापड बाजार मध्ये रिपेअरिंगचे दुकान आहे तिथं. ओके. इथे पण याचा रबर नाही भेटला. ऑफिस आज पण बंद आहे, माहिती नाही. 2-3 वेळा फिर्या मारल्या मी इकडे येऊन, पण ऑफिस बंद आहे. त्याच्यामुळे काम कधी होणार माहिती नाही. हे बघा, सरकारी कामांचं असंच असतं. तुम्ही फिरा, मागे मागे फिरा, उपयोग काहीच नाही. सो आता घरी. दादा छोटा छोटा एप्पल कैसा है? एप्पल 100 रुपये किलो है. सब मीटर रहेगा क्या? हाँ भाई, सब पूरा मीटर रहेगा? हाँ भाई. 100 रुपया किलो. आधा किलो बनाओ. अच्छा अच्छा निकालो. नारळ कसं आहे? ते 50ला 3 आहेत, 20 वाले 25 वाले. 50ला 3. सिग्नलवर 60 सेकंद थांबायचे म्हटले तरी पण जीवावर येतंय. चाट वाली 50ला. हा, गोड आहे का आंबट लागतं त्यातलं केळं, माहितीये का? नक्की. गुगल पे आहे का तुमच्याकडे? नाही का. जस्ट घरी आलोय आणि तुम्हाला तर माहिती आहे मी काय केलं. मिक्सरच्या भांड्याचं झाकण बरेच दिवस त्याला रबरच नव्हता आणि एखाद्या गोष्टीचा काथ्याकूट करायचा, फॉलोअप घ्यायचा आणि किती घ्यायचा, किती महिने झाले पाहिजे? तरी मला वाटतं 2 महिने झाले असतील ते तुटून. जास्त मला जास्त, वाटतं. 2-3 म्हणजे रबर महिने जाऊन हो, मग 3 महिने झाले. रबर, झाकणाचा रबर कधी येणार? घेऊन जा. आज माझ्या हातात आणून अक्षरशः ते थोपवलं तिने, हे घेऊन जायचं आणि घेऊन यायचं. 3 ठिकाणी गेलो असेल. 1 ठिकाणी माझं काम झालं, झाकण बदलून मिळालं, सगळं मिळालं. सो तुम्ही बघू शकता छोट्याच्या गोष्टीचा आनंद प्राजक्ताच्या चेहऱ्यावरती. हॅपी प्राजक्ता? हो. हॅपी वाईफ इज इक्वल टू व्हॉट? हॅपी लाईफ. बायकोला खुश करा म्हणजे तुमचं अर्ध टेन्शन आहे ना, ते अर्ध टेन्शन निघून जाईल. कारण घरी ज्यांच्यासोबत राहतो आपण त्यांचा काळजी घेणे. आणि ईश्वरीचा ड्रेस बघा, ईश्वरी शाळेचा ड्रेस नाही आहे, थोडासा वेगळा ड्रेस आहे. जेवायला बसले, क्लासला जाऊन आली आणि मॅम तुला ओरडल्या, ट्युशन मॅम? हा ते सांगते मी. ओके डन फोन करायचा आहे तिला. सो व्हॉट एव्हर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा. आणि वेळात वेळ काढून हा ब्लॉग बघितला त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार.